मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संघर्ष यात्रा या गोपीनाथ मुंडेंच्या जीवनावरील चित्रपटासाठी एक गाणं गायलंय। मराठी सिनेमासाठी पार्श्वगायिका म्हणून त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि याच निमित्तानं आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी अमृता फडणवीस यांच्याशी केलेली ही खास बातचीत। चाल पुढे बघ धूळ भिडे ही आसमानाला, तू उजळू नये अन जाळ जुन्या या अंधाराला, जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची, फिकीर तुला कशाची रे ही यात्रा संघर्षाची। अमृता फडणवीस यांची गायनाची आवड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र पहिल्यांदाच पार्श्वगायिका म्हणून त्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। स्वतः अमृता जी आहेत आपल्यासोबत, खूप खूप स्वागत आहे झी मीडियामध्ये। पंढरपूरला गाणं ऐकल्यानंतर आज असा आपण योग येईल असं वाटलं नव्हतं। काय मनामध्ये आहे, कशा प्रकारचं गाणं आहे आणि पहिल्यांदाच डेब्यू व्हायचं म्हणजे फिल्मसाठी तुम्ही गाताय, तर काय भावना आहे? संघर्ष यात्रा ही हा जो चित्रपट आहे ती गोपीनाथ मुंडेजींच्या बायोपिकवर आधारित चित्रपट आहे। तर मला जेव्हा इथे गाणं म्हणायचं विचारलं गेलं संदीप गुगेजींनी, तेव्हा मी लगेच हो म्हटलं, कारण एक तर गोपीनाथ मुंडेजी ते आमचे आयडल आहेत, मास लीडर आहेत, रेव्होल्युशनरी आहेत आणि आजपर्यंत लोक त्यांचं नाव घेत आहेत आणि घेत राहतील। तर अशा माणसासाठी गाणं म्हणणं माझं सौभाग्य आहे। मी ते सोशल काम म्हणूनच म्हटलेलं आहे। आणि आता गायिका म्हणून डेब्यू करताय, कशा प्रकारे सपोर्ट मिळतो देवेंद्र भाऊंचा? ह्या गाण्याच्या बाबतीत मी घरी सांगितल्यावर सगळेच म्हणे बिलकुल तू म्हण आणि प्रॅक्टिस करून म्हण, असंच देवेंद्रजी पण खुश झाले, कारण मुंडेजींच्या बाबतीत जी त्यांना श्रद्धा आहे त्यामुळे असेल आणि त्यांना माहिती आहे गाण्याची मलाही पॅशन आहे। पंढरपूरची महापूजा पहिल्यांदाच तुम्ही अनुभवली सगळी, तो एक वेगळा अनुभव होता। यावर्षी गणपती येत आहेत, आता गणपती म्हणजे वर्षावरती गणपती असणं तो एक वेगळा अनुभव असतो सगळ्यांसाठी। कशा प्रकारची तयारी चालली आहे की आता मुख्यमंत्र्यांच्या घरचा गणेशोत्सव सगळ्यांना उत्सुकता आहे तेवढीच, कशा प्रकारची तयारी? घरी आम्ही गणपती आणणार आहोत 17 तारखेला आणि तुम्ही इन्व्हायटेड आहात प्रसादाला, कधीही या 10 दिवसात। आणि रोज पूजा राहणार आहे, आरती राहणार आहे आणि आमचे रिलेटिव्स पण येणार आहेत आणि आम्ही यावेळेस खूप छान रीतीने साजरा करणार आहोत गणेश चतुर्थी। खूप खूप धन्यवाद आणि गणपतीला पण आम्ही एखादं तुमच्या म्हणजे आवाजातलं गाणं ऐकायला नक्कीच येऊ। खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। थँक्स। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।